कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कणकवली शहरात धडाकेबाज कारवाई करत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः मटका बुकिंगच्या मुख्य गोडाऊनवरती छापा टाकलाय। पोलिसांसह झालेल्या या कारवाई दरम्यान जुगाराच्या मोठ्या टोळीचं जाळं उघड झालं असून सुमारे 3 लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे। पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी अवैध धंद्यांवरती कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता। तरी देखील कणकवलीतील काही नामांकित लोक मटका व्यवहारात गुंतलेले असल्याचं या कारवाईत समोर आलं आहे। याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे उत्तर नसल्याचं दिसलं। मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवणार असल्याचं स्पष्ट केलंय। या घटनेने शहरातील मटका व्यवहार करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे। ही सगळी माहिती मी एसपीना दिलेली आहे। नावासकट हा मेन व्यक्ती आहे घेवारे, याच्या सकट नावा सगळी माहिती दिली। आम्ही आता दुपारी 4 वाजता रेड मारली, पीआयला पण माहिती दिलेली आणि एसपीला पण दिलेली। 1 लाखापेक्षा जास्त कॅश आहे। अरे काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गात। आल्याला बोललेलो, सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला। हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला, कशाला चाललंय? मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे। जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला देणार नाही, लक्षात दे तू घेवारे। असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल। हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर।